म्युच्युअल फंडचे ना 3 सायलेंट ॲडव्हांटेजेस आहेत, जे डायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टर इग्नोर करतात. पहिलं आहे टॅक्स इफिशियन्सी, दुसरं आहे डिसिजन मेकिंग आणि तिसरा इम्पोर्टंट आहे इमोशन्स. टॅक्स इफिशियन्सी म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक बाय सेल करता, तेव्हा तुम्हाला टॅक्सेस हे ट्रिगर करू शकतात. पण तेच जेव्हा फंड मॅनेजर म्युच्युअल फंडमध्ये करतो, तेव्हा त्याला टॅक्सेस नसतातच. कारण म्युच्युअल फंड रजिस्टर्ड ॲज अ ट्रस्ट. 2 असतं डिसिजन मेकिंग. तुम्ही एखादा स्टॉक पिक करतात, त्याला कधी बाय करायचंय, त्याला कधी सेल करायचंय, हे जे डिसिजन आहे ना, हे फार इम्पोर्टंट. गुड इन्व्हेस्टिंगसाठी टाईम, स्किल आणि कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची. तुम्ही एखादा ॲक्टिव्ह जॉब करताय, तुमच्याकडे रिक्वायर्ड टाईम हा फार कमी आहे. मग ऑप्शन्स उरतात तुमच्याकडे फक्त टिप्सचे, जे म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर्स कन्सिस्टंटली टाईम, स्किल, कन्सिस्टन्सीने करू शकतात, जे नॉर्मल इन्व्हेस्टरला शक्य नाही. तिसरं आहे इमोशन्स. तुम्ही जेव्हा एखादा स्टॉक बाय करतात ना, तेव्हा फक्त त्यात पैसे नाही गुंतवत. तेव्हा त्यात गुंतवतात तुमच्या इमोशन्स, तुमच्या भावना आणि तुमचे डिसिजन्स ना तुमच्या मूड्सवर अवलंबून असतात आणि मग फ्रस्ट्रेशन आणि गिल्ट यावर झोके घेत राहणार. म्हणून या 3 गोष्टींसाठी आणि तुमची इन्व्हेस्टमेंट ग्रो करण्यासाठी यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड. आणि यासोबतच इन्व्हेस्टमेंटचे अजून 3 पी जे नेहमी लक्षात ठेवावेत. शॉर्ट टर्म पेशन्स, लाँग टर्म प्रॉफिट. इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतायत. प्रशांत. थँक